गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला सब्जेक्ट आहे प्रायमरी हेल्थ केअर. इन दिस फोर्थ चॅप्टर इज एपिडेमिक मॅनेजमेंट. साथीच्या रोगामध्ये मॅनेजमेंट कशी करायची त्याबद्दल या लेसनमध्ये आपल्याला शिकायचं आहे. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय एपिडेमिक? साथीचे रोग म्हणजे काय? An outbreak of a disease in a community in excess of normal expectation or derived from common and propagated source is called epidemic. एखादा आजार जो प्रमाणापेक्षा जास्त पसरतो एखाद्या कम्युनिटीमध्ये, इन पब्लिक कम्युनिटी, विथ एनी सोर्स, कोणता पण सोर्स असू दे, त्यामध्ये वॉटर असेल किंवा एअरबॉर्न डिसीज आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत, सॉईल बॉर्न डिसीज आहे. सो या वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स ऑफ इन्फेक्शन आहेत, त्यामुळे होणारा आजार त्याला बोलतात एपिडेमिक. ओके, सो एक आउटब्रेक, दॅट इज आउटब्रेक ऑफ द डिसीज इन अ कम्युनिटी इन एक्सेस अमाऊंट, सर्वात जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरला जाणे त्याला बोलतात एपिडेमिक. सो यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. मलेरिया, डेंग्यू आहे, देन पोलिओमायलायटिस, कॉलरा, हिपॅटायटिस एक्सेट्रा. सो कॉजेस ऑफ एपिडेमिक, हे एपिडेमिकचे कॉजेस काय आहेत? डिसीज ट्रान्समिटेड फ्रॉम अ सोर्स ऑफ इन्फेक्शन टू द ससेप्टिबल होस्ट. हा डिसीज कसा ट्रान्समिट होतो? एपिडेमिक डिसीज, साथीचे रोग कसे ट्रान्समिट होतात? फ्रॉम द सोर्स ऑफ इन्फेक्शन, कुठल्याही सोर्स ऑफ इन्फेक्शनपासून टू द ससेप्टिबल होस्ट, ज्या माणसाला जो आजार होणार आहे तो. ओके, सो यामध्ये 3 लिंक इन द चेन ट्रान्समिशन. सो हे ट्रान्समिशनमध्ये 3 लिंक्स असतात. फर्स्ट इज रिझर्वायर और सोर्स ऑफ इन्फेक्शन. रिझर्वायर मीन्स इट मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इट मीन्स एजंट. ओके, सो और सोर्स ऑफ इन्फेक्शन. देन मोड ऑफ ट्रान्समिशन इन द एन्व्हायरमेंट मीन्स एअर, वॉटर, सॉईल एक्सेट्रा. अँड ससेप्टिबल होस्ट, ओके, ज्या पर्सनला तो आजार होणार आहे असा पर्सन. ओके, हे 3 चेनमध्ये हा आजार पसरतो. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहोत रिझर्वायर ऑफ इन्फेक्शन. रिझर्वायर और सोर्स ऑफ इन्फेक्शन मीन्स एजंट. एजंट मीन्स एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट इज फंगस, व्हायरस, बॅक्टेरिया, मोल्ड एक्सेट्रा. The reservoir of infection is any person, animal, arthropod, soil and any substance. Reservoir of infection कोणताही असू शकतो. He is any person. Person means who is carrier of disease. म्हणजे जो डिसीज कॅरी करतो, त्याला स्वतःला होत नाही पण तो दुसऱ्याला आजारी पाडू शकतो, तो असा पर्सन. ॲनिमल, अर्थ्रोपोड. अर्थ्रोपोड म्हणजे मॉस्किटोज, कॉकरोच, फ्लाईज एक्सेट्रा. सॉईल अँड एनी सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स असू दे, मीन्स द फॉर्माइट्स ऑफ द इन्फेक्टेड पर्सन, त्यामुळेही इन्फेक्शन पसरू शकतं. सो एक्झाम्पल आहे इथे हुकवर्म्स. हुकवर्म्स आर द हेल्मेंथिस. ओके, हुकवर्म्स ट्रान्समिटेड बाय अ कॉन्टॅमिनेटेड सॉईल इन द मॅन. जे हुकवर्म्स आहेत त्यांचे लार्वे, त्यांचे अंडी जे असतात ते इन्फेक्टेड सॉईलमध्ये असतात. ओके, जे गटर सांडपाणी आहे ते मातीमध्ये मिक्स होतं आणि जिथे कंटिन्यू फिसेस पास केले जातात, स्टूल उघड्यावर शौचालय केलं जातं. सो अशा ठिकाणी ती जी माती आहे ती कॉन्टॅमिनेटेड होते बाय दिस हुकवर्म्स लार्वे. ओके, अँड इट इज ट्रान्समिटेड टू अ हेल्दी पर्सन. ओके, सो त्यानंतर ही ट्रान्समिट होते हेल्दी पर्सनकडे. ठीक आहे, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिझर्वायर ऑफ इन्फेक्शन. नेक्स्ट आपण बघणार आहोत मोड ऑफ ट्रान्समिशन. सो यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे? मोड ऑफ ट्रान्समिशन, जनरली an infectious disease is transmitted by only one route. सो इन्फेक्शियस डिसीज हे एकाच रूटमधून ट्रान्सफर होतात, सच ॲज रेस्पिरेटरी रूट असू शकतं किंवा इंटेस्टायनल रूट असू शकतं किंवा सरफेस इन्फेस्टेशन असू शकतं किंवा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस होऊ शकतात. ठीक आहे, सो सेकंड इज मोड ऑफ ट्रान्समिशन. The mode of transmission route is generally the mode of transmission. Infectious diseases are transmitted in a one route.
infectious diseases transmitted in only one route. सो याचा वे ऑफ ट्रान्समिशन फक्त एकच रूट असू शकतं, एकतर रेस्पिरेटरी ट्रॅक असू शकतो किंवा इन्फेक्टेड सॉईल असू शकतं किंवा इन्फेक्टेड वॉटर. ओके, सो मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. एक्झाम्पल, द कॉमन कोल्ड इज इन्सर्टेड डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्टने इन्सर्ट होऊ शकतो कफ कोल्डचा मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, सो आपण जर एखादा सर्दी खोकला झालेल्या पर्सनला हँडशेक केला तर त्यांच्याकडून आपल्याकडे येऊ शकतो डायरेक्ट कॉन्टॅक्टने. सो द मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ द इन्फेक्शन मे बी क्लासिफाईड ॲज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. Classified as first one, direct contact. So in direct contact, the direct contact by touching, by kissing and sexual intercourse. Okay, direct contact कसा होऊ शकतो? By touching, kissing and sexual intercourse. Example, sexual transmitted diseases like AIDS, then leprosy, skin diseases, eye infections are transmitted directly. So droplet, next is the droplet infection. Droplet infection by coughing, sneezing, etc. So direct transmission transmitted by touching, kissing and sexual intercourse. And in this one more, droplet infection by sneezing and coughing. So the respiratory tract infections are transmitted by droplets. Then contact with the soil, for example hookworms and the tetanus bacteria are transmitted by infected soil. जर आपला सॉईल माती घाणेरड्या मातीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला तर त्या मातीतले जे हेल्मेंथिस असतात, जे जंतचा प्रकार असतो तो आपल्या शरीरात जाऊ शकतो डायरेक्ट कॉन्टॅक्टने. देन इनॉक्युलेशन इन टू द स्किन. सो सम बॅक्टेरियाज आर इनॉक्युलेटेड इन द स्किन, म्हणजे डायरेक्ट स्किनमध्ये एंटर करतात. कोणते बॅक्टेरियाज आहेत असे? लेप्रेसीचा बॅक्टेरिया आहे, स्केबिसचा एजंट आहे, लेप्रेसीचा एजंट आहे. लेप्रेसीचा पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे? मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे. सो हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जे एजंट आहेत, हे इनॉक्युलेट करतात स्किनमध्ये, म्हणजे डायरेक्ट एंटर होतात स्किनमधून. ठीक आहे, म्हणून यांना सरफेस इन्फेक्शन म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, सो हे डायरेक्ट कॉन्टॅक्टने होतं. जर आपण एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या सहवासात आलो, जर त्याला स्केबीज झाला असेल किंवा लेप्रेसी झाला असेल, कुष्ठरोग, तर अशा पेशंटच्या डायरेक्ट सहवासात आलो तर आपल्यालाही तो रोग होऊ शकतो. नेक्स्ट इज इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. Indirect contact means vehicle transmission, vector transmission and airborne diseases. So vehicle transmission means what? एखाद्या कुठल्या तरी प्रवाहातून आपल्याकडे येणारा रोग. फॉर एक्झाम्पल वेक्टर ट्रान्समिशन. वेक्टर ट्रान्समिशन म्हणजे काय? वेक्टर ट्रान्समिशन फ्रॉम फूड, वॉटर, ब्लड, सिरम अँड द टिश्यू अँड द ऑर्गन्स. एखादं ट्रान्सप्लांट करताना, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, एखाद्याच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात किडनी ट्रान्सप्लांट केली, सो या टिश्यूमार्फत त्या माणसाला होऊ शकतो रोग. म्हणून प्रिव्हियस सर्जरी सर्व टेस्टिंग केल्या जातात, HIV, HBsAg अँड अदर व्हायरल ट्रीटमेंट्स. ओके, सो अदर व्हायरल इन्व्हेस्टिगेशन सर्व केले जातात, त्यानंतरच ऑपरेशन केले जातं. ठीक आहे, सो हे वेक्टर बॉर्न डिसीज कसे होतात? बाय. सो इनडायरेक्टमध्ये फर्स्ट आहे वेक्टर बॉर्न,
It means from water, soil, air, infected air, blood, tissue or organs, etc. So this is the vector borne. Vector borne कळलंय. फूड वॉटर फूड पण होऊ शकतं. जर आपण रस्त्यावरचं गाडीवरचं खाल्लं तर त्या फूडमधून आपल्या शरीरात इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया एंटर होऊ शकतो. ठीक आहे, त्याला काय बोलणार, वेक्टर बोर्न डिसीजेस. एक पाण्यामार्फत दूषित पाण्यामुळे शरीराला होणारे आजार जसं आहे कॉलरा, टायफॉइड. फूडमुळे होणारं फूड पॉयझनिंग, इंटेस्टायनल डिसीजेस, डायरिया अँड डिसेंट्री. सॉईलमधून आपल्या शरीरात हुकवर्म्स येऊ शकतात, टेपवर्म्स येऊ शकतात. ब्लडमधून एखादा आजार येऊ शकतो ज्याला लाईक हिपेटायटिस, HBsAg पॉझिटिव्ह होऊ शकतो किंवा HIV सारखा व्हायरस आपल्या शरीरात घुसू शकतो. टिश्यू ऑर्गन्स जर आपल्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट वगैरे झालं असेल तर टिश्यू ऑर्गन्समधून हिपेटायटिस अँड HBsAg HIV सारखा व्हायरस आपल्या शरीरात येऊ शकतो. त्याला बोलणार इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. ओके, नेक्स्ट इज द मेकॅनिकल ट्रान्समिशन. Mechanical transmission means it is transmitted by arthropods like mosquito, mites and flies, cockroaches, etc. So mechanical transmission, it is spread by cholera, and the biological transmissions spread of malaria by mosquito. So mosquitoes and flies are the mechanical transmission. It is the example of mechanical transmission. Okay, so जसं फ्लाईज मुळे काय होणार, कॉलरा, अँड मॉस्किटो मुळे होणारा आजार डेंग्यू अँड मलेरिया. So this is the mechanical transmission diseases. Next is airborne disease. Airborne diseases, example droplet transmission. Example droplet transmission. The droplet transmitted diseases are tuberculosis, influenza and chickenpox, measles, etc. So हे सर्व डिसीजेस आहेत, हे एअरबॉर्न डिसीजेस आहेत. जर कफ कोल्ड झाला असेल या हे जे इन्फेक्शन्स आहेत लाईक ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएन्झा, measles अँड चिकनपॉक्स यासारखे आजार ड्रॉपलेट इन्फेक्शननी अँड एअरबोर्न डिसीजेसनी पसरतात. एअरबोर्न इन्फेक्शन मीन्स हवेतून पसरणारं इन्फेक्शन, हे ड्रॉपलेट इन्फेक्शन असू शकतं. ठीक आहे, सो इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत, मेकॅनिकल ट्रान्समिशन आहे, एअरबोर्न डिसीजेस आहेत अँड अदर आर फॉर्माइट्स बॉर्न. फॉर्माइट्स बॉर्न मीन्स जर आपण एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचे कपडे, हँकरशिप, टॉवेल वगैरे यूज केला की आपल्याला तो डिसीज होऊ शकतो. ठीक आहे, मोस्टली जे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहेत हे यासारखे ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएन्झा, मिझल्स अँड चिकनपॉक्स सारखे आजार हे यामुळे होऊ शकतात. फॉर्माइट्स बोन. ओके, म्हणजे आपण एखाद्या आजारी पर्सनचे कपडे, टॉवेल किंवा कुठलेही आर्टिकल्स, ग्लास असू दे, त्याचं ताट, वाटी जे यूज केलं तर त्यामुळे पसरणारे आजार त्याला बोलणार फॉर्माइट्स बॉर्न डिसीजेस. सो हे सर्व आहे. अँड अदर द मोड ऑफ ट्रान्समिशन इज हायजेनिक कंडिशन. अनहायजेनिक कंडिशनमुळे कुठलाही डिसीज पसरू शकतो. सो हँड वॉशिंग इज मस्ट इन ॲपिडेमिक कंडिशन्स. सो मोड ऑफ ट्रान्समिशन कळलं आहे. जनरली infectious diseases transmitted only one route. Mode of transmission is classified as direct contact and indirect contact. Direct contact means droplet infection by sexual contact, by touching, kissing. Okay,
Then indirect contact means vector borne. Vector borne means water, food, soil, blood, tissue, organs, etc. Then mechanical transmission means flies by mosquito. These all are a mechanical transmission. Airborne disease means droplet transmission infections like tuberculosis, influenza, measles and chickenpox. फॉर्मॅट बॉर्न मीन्स एखाद्याचा आपण टॉवेल किंवा नॅपकिन किंवा अदर आर्टिकल्स यूज केले इन्फेक्टेड पर्सनचे तर त्यामुळे होणारा आजार त्याला बोलणार फॉर्मॅट बॉर्न डिसिजेस. सो सेम असू शकतात हे फॉर्मॅट बॉर्न ट्युबरक्युलोसिस हेच डिसिजेस फॉर्मॅट बॉर्न होऊ शकतात कारण हे ड्रॉपलेटने पसरणारे आजार आहेत आणि त्याच्या सर्व आर्टिकल्सवर हे ड्रॉपलेट्स पडलेले असतात. ओके आणि त्यामुळेही हे आजार होऊ शकतात फॉर्मॅट बॉर्नमध्ये. ठीक आहे. So this is mode of transmission. Next is the susceptible host. Third link is, third chain is susceptible host. जो पर्सन आजारी पडणार आहे, ज्या पर्सनमध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझमनी एंट्री केली आहे असा पर्सन त्याला बोलणार आपण ससेप्टिबल host. Susceptible host. Not all humans are infected after exposure. सर्वच माणसं एक्सपोजरनी आजारी पडत नाहीत. हे आपण कोविडमध्ये बघितलंच आहे. ओके. सो जे मेडिकल फील्डमध्ये वर्क करत होते सर्वांनाच कोविड झालेला होता असं नाही. काही जणांना झाला, काही जणांना नाही झाला. ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती ते एकदम हेल्दी राहिले आणि ज्यांची इम्युनिटी वीक होती त्यांना तो आजार झाला. ठीक आहे. सो नॉट ऑल द ह्युमन्स आर इन्फेक्टेड आफ्टर एक्सपोजर टू द पॅथोजन. सर्वच जण आजारी पडत नाहीत आफ्टर एक्सपोजर ऑफ द पॅथोजन्स. द पर्सन्स हू डेव्हलप द डिसीज आर सेड टू बी अ ससेप्टिबल होस्ट. ज्या पर्सनमध्ये डिसीज याची लक्षणं साइन सिम्पटम्स दिसायला लागतात तो पर्सन त्याला बोलणार ससेप्टिबल होस्ट. द पर्सन who develop the disease are said to be susceptible host. So following host characteristic may determine the susceptibility to the disease. So काही कॅरेक्टरिस्टिक्स असायला लागतात ज्यामुळे आपण ससेप्टिबल सांगू शकतो तो होस्ट. कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स? कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज genetic factor, age, sex, occupation, living habits, nutrition, lack of exercise, and alcohol abuse or drug abuse. So susceptible host means the person who develop the disease are said to be a susceptible host. ज्या पर्सनला डिसीज डेव्हलप झालाय, आजार डेव्हलप झालाय, त्याचे साइन सिम्पटम्स दिसायला लागलेत असा पर्सनला आपण बोलणार ससेप्टिबल होस्ट. सो ससेप्टिबल होस्ट कोणत्या कॅरेक्टरिस्टिकनी ओळखला जातो? बाय जेनेटिक फॅक्टर. त्यांच्या आधी आई वडिलांना कधी हा आजार होऊन गेलाय का? देन एज कोणत्या एजमध्ये
कोणता डिसीज होऊ शकतो त्यावरती डिपेंड आहे. देन सेक्स, ऑक्युपेशन, ऑक्युपेशन कसं आहे त्या पर्सनचं, कुठल्या प्रकारात तो काम करतो त्यावर डिपेंड असतं. देन लिव्हिंग हॅबिट्स ऑफ द पर्सन, जर लिव्हिंग हॅबिट्स चांगल्या असतील तर तो पर्सन आजारी पडणार नाही, पण लिव्हिंग हॅबिट्स चुकीच्या असतील तर तो पर्सन आजारी पडू शकतो. फॉर एक्झाम्पल बाहेरचं खाणं, जंक फूड इटिंग एक्सेट्रा. ते न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे पेशंटचं, आहारात सर्व घटक येत आहेत का, न्यूट्रिएंट्स येत आहेत का, त्यावरती डिपेंड असतं. पेशंटची त्या रोगप्रतिकारक शक्तीही त्यावर डिपेंड असते. लॅक ऑफ एक्सरसाइज, त्या पेशंटचा व्यायामाचं प्रमाण किती आहे, ओके, त्यावरही डिपेंड असतं. अँड अल्कोहोल हॅबिट्स अँड ड्रग हॅबिट्स, ओके. जर जास्त प्रमाणात अल्कोहोलिक वगैरे पेशंट असेल किंवा पर्सन असेल किंवा ड्रग ॲब्यूज असेल, स्मोकर असेल, तर तो पर्सन लगेच ससेप्टेबल होस्टकडे वळू शकतो. ठीक आहे. सो हे आज आपण बघितलं एपिडेमिक म्हणजे काय, याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर कॉजेस ऑफ एपिडेमिक, एपिडेमिकचे कॉजेस काय काय आहेत. फर्स्ट वन इज रिझर्वायर ऑर सोर्स ऑफ इन्फेक्शन, देन मोड ऑफ ट्रान्समिशन in the environment and susceptible host. So these all are the causes and it is also known as the chain of transmission. Okay. So रिझर्वायर आपण बघितलं, रिझर्वायरमध्ये काय आहे, रिझर्वायर कुठलाही असू शकतो. इट मे बी अ पर्सन, इट मे बी अ सॉइल, इट मे बी अ वॉटर और इट मे बी अ आर्थ्रोपोड. ओके. सो मोड ऑफ ट्रान्समिशन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. डायरेक्ट कॉन्टॅक्टने ट्रान्समिट होऊ शकतो किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्टने होऊ शकतो. देन ससेप्टेबल होस्ट म्हणजे काय, ज्या पर्सनमध्ये आजाराची लक्षणं दिसायला लागली आहेत त्या पर्सनला आपण ससेप्टेबल होस्ट बोलणार. ओके. नेक्स्ट, सो एपिडेमिक एन्क्वायरी. सो एखादा आजार पसरल्यावर त्याची एन्क्वायरी आणि त्याचं मॅपिंग करणं हे हेल्थ वर्कर्सची जबाबदारी असते. जे आउटडोर वर्कर असतात ते हे काम करतात, जसं कम्युनिटी हेल्थ वर्कर्स. A health worker should make a following epidemic inquiry. एक एपिडेमिक एन्क्वायरी करताना खालचे पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे. कोणते क्वेश्चन्स विचारायचे. हू इज द डिसीज ऑकरिंग, कोणाला, व्हेन इज द डिसीज ऑकरिंग, कधीपासून हा आजार म्हणजे आजारी पडलेला आहे, कधीपासून लक्षणं दिसायला लागली आहेत. देन वेअर इज ऑकरिंग, कुठे गेल्यावर, कुठे बाहेर जाऊन आल्यावर आजार पसरला आहे का इथे असतानाच हा आजार झालेला आहे. हू इज गेटिंग द डिसीज, ज्या पर्सनला डिसीज झाला आहे त्या पर्सनबद्दल चौकशी करणार, म्हणजे त्याचं एज काय आहे, सेक्स काय आहे, ओके, तो कोणत्या कम्युनिटीमध्ये राहतो, त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, जे आपण इथे कॅरेक्टरिस्टिक बघितलं हे सर्व आपण त्या पर्सनमध्ये फाइंड आउट करणार. ठीक आहे. देन how many members are there in the family are suffering from the disease, आणि त्याच्या फॅमिली मेंबर्समध्येही कोणाला हा आजार झाला आहे का याबद्दल चौकशी करणार. सो आयडेंटिफाय द कम्युनिकेबल डिसीज फ्रॉम द सायन्स अँड सिम्पटम्स, तो कम्युनिकेबल डिसीज आहे का आणि त्याचे सायन्स सिम्पटम्स काय आहेत, चिन्ह आणि लक्षणं काय आहेत, यावरून तो डिसीज डायग्नोज करणार. ठीक आहे. नेक्स्ट इज द प्रोसिजर कॅन कन्फर्म द डिसीज and diagnosis by a laboratory investigation. So laboratory investigations करणार to confirm the disease. Then each diagnosis helps to taking the steps in adopted measures which is control the disease. So प्रत्येक जो डिसीज आहे त्यावरती वेगवेगळ्या स्टेप्स असतात, वेगवेगळे रूल्स काढले जातात. ठीक आहे. For after identification of communicable disease must be notified to the health authority. So एखादा कम्युनिकेबल डिसीज आजार डिटेक्ट झाला तर त्या एरियातील हेल्थ कमिटीला किंवा हेल्थ अथॉरिटीला इन्फॉर्म करायचं, नोटिफाय करायचं. ठीक आहे. सो दिस इज नोन ॲज द एपिडेमिक एन्क्वायरी. हे सर्व काय होते, एपिडेमिक एन्क्वायरी. एपिडेमिक एन्क्वायरी म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये जाऊन त्या आजारी पर्सन पडलाय, जो ससेप्टेबल पर्सन आहे त्याची एन्क्वायरी करणार, त्याचं पूर्ण माहिती हिस्ट्री गोळा करणार. ठीक आहे. त्यांच्या फॅमिली मेंबर्सची हिस्ट्री गोळा करणार आणि त्यानंतर याचं लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन करून त्याला प्रॉपर डायग्नोज करून त्यानंतरच तो नोटिफाय करणार कोणाला, हेल्थ अथॉरिटीला. दिस ऑल प्रोसेस इज नोन ॲज एपिडेमिक एन्क्वायरी. नेक्स्ट इज मॅपिंग. एपिडेमिक मॅपिंग.
Epidemic mapping involves टू आयडेंटिफाय द सोर्स ऑफ इन्फेक्शन. मॅपिंगसाठी आपल्याला पहिलं आयडेंटिफाय करायला लागणार की सोर्स ऑफ इन्फेक्शन काय आहे, तो पर्सन का आजारी पडला आणि कोणत्या कारणामुळे पडलाय. टू स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिसीज इन रिलेशन टू टाइम, प्लेस अँड पर्सन. सो यासाठी स्टडी करावा लागणार हा जो डिसीज आहे तो कसा डिस्ट्रीब्युटेड झाला आहे, टाईम, त्याच्या वेळ, किती दिवसापासून तो पर्सन आजारी आहे. ओके. देन प्लेस, कुठल्या प्लेसमध्ये तो आजारी पडलेला आहे अँड कोणत्या प्रकारचा पर्सन आहे, इफ इट इज इन्फंट, इफ इट इज चाइल्ड, प्री स्कूलर और अडल्ट और ओल्ड एज. ठीक आहे. देन जिओग्राफिक सिच्युएशन वेअर द डिसीज इज ऑकर्ड. जिओग्राफिक सिच्युएशन हा एखाद्या स्लम एरियामध्ये झाला आहे का, रूरल एरियामध्ये झाला आहे का, सो हे फाइंड आउट करणार. देन क्लायमॅटिक कंडिशन्स काय आहे त्यावेळची, समर सीझन आहे, विंटर सीझन आहे का रेनी सीझन आहे. देन सोशल, कल्चरल अँड बिहेवियरल पॅटर्न ऑफ द कम्युनिटी. त्या ठराविक कम्युनिटीचं सोशल पॅटर्न कसं आहे, बिहेवियरल पॅटर्न कसं आहे. जसं झोपडपट्टी जी एरिया असते त्यामध्ये ते पर्सन्स असतात, ते त्यांचं हायजेनिक कंडिशन वेगळी प्रकारची असते. आणि जर तुम्ही हायर सोसायटीमध्ये जाल, बिल्डिंगसारख्या एरियामध्ये जाल, तर तिकडचं त्यांचं लाईफस्टाईल, लिव्हिंग स्टाईल वेगळं असतं. ठीक आहे. सो हे सर्व फाइंड आउट करणार कशामध्ये, एपिडेमिक मॅपिंगमध्ये. नेक्स्ट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिसीज एजंट, रिझर्वायर. सो आपण त्या जो आजार झालेला आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करणार, त्याचं रिझर्वायर ऑफ इन्फेक्शन बघणार, मोड ऑफ ट्रान्समिशन बघणार. देन ससेप्टेबल होस्ट लाईक चिल्ड्रन, यंग पर्सन अँड ओल्ड पर्सन एक्सेट्रा. ससेप्टेबल होस्ट कोण आहे, यंग पर्सन आहे, इन्फंट आहे, चाइल्ड आहे का अडल्ट आहे. ओके, यंग पर्सन आहे. सो हे सर्व येतं एपिडेमिक मॅपिंगमध्ये. ठीक आहे. एपिडेमिक इन्क्वायरीमध्ये आपण पूर्ण हिस्ट्री घेणार फॅमिलीची आणि आजारी पर्सनची, आणि एपिडेमिक मॅपिंगमध्ये बाकीचं बघणार काय आजार पसरला आहे, कोणत्या कम्युनिटीमध्ये हा पर्सन राहतोय, त्याचं बिहेवियरल पॅटर्न कसं आहे, आणि ससेप्टेबल होस्ट कोण आहे. ठीक आहे. त्याचं लाईफस्टाईल काय आहे, हे सर्व आपण एपिडेमिक मॅपिंगमध्ये बघणार. Now the relief of work and the role of health workers. Relief work at the level of family. Relief work at the level of family means isolate the person who is infected. That person is isolated. Okay, in family level. Then disinfect and dispose safely the articles used by the patient. सो जे आर्टिकल्स त्या पेशंटने यूज केलेले आहेत ते व्यवस्थित डिसइन्फेक्ट करणार, त्याचा एक्सक्रीट आहे तो व्यवस्थित डिस्पोज करणार बाय युझिंग द डिसइन्फेक्टंट. त्याचे जे फॉर्माइट्स आहेत ते डिसइन्फेक्टंट, प्रॉपर डिसइन्फेक्टंट यूज करून डिसइन्फेक्ट करणार. डू नॉट अलाउ द एनी हेल्दी पर्सन टू एंटर इन द इन्फेक्टेड पर्सन्स रूम. ज्या पर्सनला आयसोलेट केलं आहे त्या पर्सनच्या रूममध्ये कोणी हेल्दी पर्सन येणार नाही याची काळजी घ्यायची. देन इम्युनाइज द अदर फॅमिली मेंबर्स. ज्या फॅमिलीमध्ये हा इन्फेक्टेड पर्सन सापडला आहे त्या फॅमिली मेंबर्सची पूर्ण चौकशी करायची आणि त्यांना इम्युनायझेशन द्यायचं. धिस इज ऑल आर रिलीफ ऑफ वर्क ॲट द लेवल ऑफ फॅमिली. हे सर्व आपण फॅमिली लेवलला सांभाळून घेणार. नेक्स्ट इज द रिलीफ वर्क ॲट द लेवल ऑफ पंचायत. इन्चार्ज ऑफ द प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मस्ट बी इन्फॉर्म्ड अबाउट द एपिडेमिक. तो जो इन्चार्ज आहे प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचा त्याला नोटिफाय करणार एखाद्या आजाराबद्दल, त्या कम्युनिटीमध्ये पसरलेल्या आजाराबद्दल त्याला नोटिफाय करणार. देन टू कोऑपरेट द लोकल हेल्थ वर्कर्स इन द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एपिडेमिक. सो जे लोकल हेल्थ वर्कर्स आहेत, जसं आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी वर्कर्स आहेत, ANM स्टाफ आहे, या सर्वांना कोऑपरेट करणार टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ डिसीज. To inform the people about the prevention and control measures. सो ते कम्युनिटीमध्ये जाऊन प्रत्येक पर्सनला लेक्चर्स देऊन त्यांना एज्युकेट करणार की त्या डिसीज कंडिशन कशामुळे आहे, त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, मग तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तुमचं लाईफस्टाईल कसं चेंज केलं पाहिजे, तुमच्या न्यूट्रिशनमध्ये काय चेंजेस आणले पाहिजे, या सर्व गोष्टीबद्दल एज्युकेशन देणार.
then to take the measures against the population or the measures taken against the pollution of water source or the disinfect of water wells. सो जे वॉटर जर वॉटरबॉर्न डिसीज पसरलेला आहे, टायफॉइड कॉलरासारखा आजार पसरला आहे, तर जे वॉटर आहे त्यावरती ॲक्शन घेणार, जे पोल्युटेड वॉटर आहे ते डिसइन्फेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. नाव द रोल ऑफ हेल्थ वर्कर्स और ANM स्टाफ. या रोल ऑफ हेल्थ वर्कर्स काय आहे या एपिडेमिक कंडिशन्समध्ये? जो हेल्थ वर्कर आहे किंवा ANM स्टाफ आहे त्यांचा रोल काय आहे? आफ्टर गेटिंग द इन्फॉर्मेशन ऑफ द एपिडेमिक डिसीज, द हेल्थ वर्कर्स शुड विजिट द एरिया. एखाद्या आजाराबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर आपण त्या एपिडेमिक एरियाला आपल्याला व्हिजिट द्यायची आहे. टू इन्फॉर्म द PSC अँड हायर ऑथॉरिटी अबाउट द एपिडेमिक डिसीज. आपल्याला PSCला किंवा हायर ऑथॉरिटीला इन्फॉर्म करायचं आहे त्या एपिडेमिक आजाराबद्दल. ठीक आहे. देन टू आयसोलेट द पेशंट इमिडिएटली फ्रॉम द फॅमिली मेंबर्स. एखादा आजाराचा पेशंट मिळाला आहे तर त्याला आयसोलेट करायचं आहे, ही जबाबदारी कोणाची? हेल्थ वर्कर्सची. ठीक आहे. टू एन्श्युअर the safe disposal of excreta, fomites, etc. Then to provide a primary health care to the patient, to educate the family members how to take care of the patient, and to educate the peoples about of the community about prevention and control measures, to control the vector-borne diseases, to help the chlorination of water sources, of disinfection of drinking water. Okay. सो या सर्व प्रकारची काळजी हे ANM स्टाफची आहे आणि हेल्थ वर्कर्सची आहे. ही जबाबदारी आहे त्यांची. ओके. रोल आहेत त्यांचा या कम्युनिटीमध्ये. एखादा पेशंट मिळाला तर त्याला आयसोलेट करायचं आहे, PSC सेंटरला किंवा हायर अथॉरिटीला इन्फॉर्म करायचं आहे, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जाऊन व्हिजिट द्यायची आहे, फॅमिली मेंबर्सना इम्युनाईज करायचं आहे, फॅमिली मेंबर्सना काय करायचं आहे? एज्युकेट करायचं आहे त्या डिसीज कंडिशनबद्दल, आणि ते इन्फेक्टेड पर्सनचे जे फॉर्माइट्स आहेत किंवा त्याचं एक्सक्रीटा आहे तो व्यवस्थित सेफ डिस्पोज होतो की नाही ते त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. हे दिस इज द रोल ऑफ हेल्थ वर्कर अँड ANM स्टाफ, ऑक्सिलरी नर्सिंग स्टाफ. सो आजचा लेक्चर आपलं इथेच संपलं आहे. एपिडेमिक मॅनेजमेंट आपण बघितली. एपिडेमिक म्हणजे काय? कॉजेस ऑफ एपिडेमिक म्हणजे याचं चेन कसं आहे एपिडेमिकचं. त्यानंतर एपिडेमिक एन्क्वायरी, एपिडेमिक मॅपिंग अँड द रोल ऑफ ANM स्टाफ इन द और रोल ऑफ हेल्थ वर्कर्स इन द कम्युनिटी ड्युरिंग एपिडेमिक कंडिशन्स. त्यांची मॅनेजमेंट कशी असली पाहिजे याबद्दल आपण आज शिकलो. ठीक आहे.